नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण देखील तंबाट्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहेत का? आणि डंपिंग या आजाराला आपण वैतागून गेला आहात का? तर या डंपिंग मुळे काय होते, तर झाड सुकणे, त्याचबरोबर मुळं काळं पडणे या समस्या घडून येतात. तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक नवीन माहिती सांगणार आहे, त्याला कसं रोखता येईल. तर शेतकरी बांधवांनो, त्यासाठी आपल्याला वापरायचं आहे धानुका कंपनीचं जेनेट कार्बोमायसिन याच्यातला जो कंटेंट आहे तो पिकाला ट्रेस मध्ये देतो. तो ट्रेस मुक्त ठेवण्यासाठी आपल्याला त्यामध्ये अमिनो ऍसिड वापरायचे आणि योग्य ती ड्रिंचिंग करून आपली मर आणि आपण थांबू शकतोय. शेतकरी बांधवांनो, अजून एक पर्याय, जर हे आपल्याकडे जेनेट जर अवेलेबल झालं नाही तर आपल्याला रोगो आणि बायोमायसिन हे वापरायचं आहे आणि याच्यामध्ये एखादा ट्रेस हार्मोन्स वापरायचं आहे, म्हणजे आपलं पीक आपल्याला सुरक्षित ठेवता येईल आणि आपल्याला मरीपासून पीक एकदम तंदुरुस्त ठेवता येईल. शेतकरी बांधवांनो, हे केमिकल वापरून जरी आपली मर थांबली नसेल तर आपण ट्रायकोडर्मा सुडोमोनास आणि ताक आणि गुळ वापरून देखील ही थांबू शकतो. आणि शेतकरी बांधवांनो, हा ट्रायको आणि सोडो हा फ्युझिनियमला थांबू शकतो. तसं आपलं जे केमिकल वरलं जेनेट सांगितलं ते बॅक्टेरियल विल्ट्रो काम करतं. हे वापरून आपण एकदम प्लॉट एकदम तंदुरुस्त ठेवू शकतो. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा. धन्यवाद.